आहे मित्रांनो, काही मित्रांनो कपडे मी धरलेले आहेत. मित्रांनो सकाळचे 9 झालेत. नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आजचा ब्लॉग थोडा वेगळा आहे, सो ब्लॉग लास्टपर्यंत नक्की बघा. आजच्या ब्लॉगमध्ये जेव्हा एखादा मुलगा आपलं घर आणि गाव सोडून पुणे किंवा मुंबई या ठिकाणी जॉब करत असतो आणि तो बॅचलरमध्ये राहताना त्याला कोणत्या कोणत्या गोष्टीचं फेस करायचं असतं आणि त्याचा दिवस कसा असतो, सो मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. सकाळचे 7 वाजलेत आणि मी आता कामावरती चाललो आहे. इथूनच दिवसाची सुरुवात होते बॅचलर लाईफची. सकाळी लवकर उठा, कामावर जाण्यासाठी आवरा आणि मग कामावरती जा. आणि आता मी चाललो आहे कामावरती. नाश्ता वगैरे झाला आहे माझा. तर बघू, जरा गर्दी कमी आहे सकाळची, त्याच्यानंतर गर्दी जास्त होते. आता ट्रेनला जाणार, त्याच्यानंतर बसला लाईनमध्ये उभा राहा आणि मग कामावर जा. बघू, भेटू. आता चाललो स्टेशनला मी. कसं आहे मित्रांनो, आहे का नाही, एवढी गर्दी नॉर्मल आहे. अजून थोडं 10 वाजता 10 नंतर आणि गर्दी होते आणि संध्याकाळी सेम अशीच गर्दी होते आणि हाच मेन स्ट्रगल आहे. ट्रेन पकडू आता. धावपळीचा दिवस. मित्रांनो सकाळचे 9 झालेत आणि बघा आता गर्दी. ही माझी लाईन आहे बसची. बाकीच्यांची बसच्या लाईनी वेगवेगळ्या अशा उभ्या आहेत. आमच्याकडे जसं शुक्रवारचा बाजार भरतो तसं अशी गर्दी होते, तशी इकडं झालेली आहे. आणि आता लाईनमध्ये उभा राहतो मी पण. भेटू थोड्या वेळात बसमध्ये, बघू उभा राहायला जागा भेटते काय, मी पण बस सोडावी लागते. मित्रांनो कामावरती आलो मी. थोडी कॉफी घेतले आणि नंतर कामाला सुरुवात करणार आहे. जरा मॅच पण बघतोय. आता कॉफी पिऊन झाली की कामाला सुरुवात होईल. ऑफिसवरून सुटलो आहे आणि आता बघा मला भूक लागली. रूमवरती जायला वेळ आहे अजून, सो तोपर्यंत भूक लागली म्हणून काहीतरी खातो मी. मंचुरियन बेल घेतलेली आहे, बघू कशी आहे. असते हे तर नॉर्मल आहे, ह्याच्यापेक्षा मोठ्या स्टेशनला जास्त गर्दी असते. कुर्ला, बोरिवली, अंधेरी साईडला तुम्हाला स्टेशनवरती चढायला सुद्धा भेटणार नाही, एवढी गर्दी आहे. मित्रांनो मी आलो आहे आता रूमवरती. थोडं फ्रेश झालो आहे आणि आराम करतो आहे. संध्याकाळचे 7:45 वाजलेत. सकाळी 7 वाजता रूम सोडली होती मी आणि आता 7:45 झालेत. थोडा आराम करणार आहे. परत मला मेसचा डब्बा पण आणायला जायचा आहे, कारण की बॅचलरमध्ये राहत असताना जेवण बनवून खायला कंटाळा येतो. सकाळी लवकर उठा, जेवण बनवा, कामावरती जा, परत संध्याकाळी लेट या, परत जेवणाची तयारी, जेवण करा आणि मग झोपायला पण लेट होतो. आणि मग यासारख्या रोज रोज गोष्टी करत राहिल्या तर कंटाळा पण येतो. त्याच्यामुळे मेसचाच डब्बा लावतो मोस्ट ऑफ बॅचलरमध्ये. मीच नाही, माझ्यासारखे सगळेच मित्र जे माझ्यासारखे मुंबईमध्ये बॅचलरमध्ये राहतात मेसवरतीच अवलंबून असतो. आणि कसं असतं, एक गोष्ट सांगतो, गावी आपण आईला सांगू शकतो की आपल्याला नेमकं आज काय खायचं आहे, कोणती भाजी हवी आहे आपल्याला जेवणात. पण इथं तसं नसतं. मेसच्या डब्यामध्ये जी भाजी असते तीच खावी लागते आपल्याला. भले आपला मूड असतो ते भाजी खायचं तरी पण आपल्याला खावं लागतं. हां, थोडं आपण बाहेरून आणू शकतो काहीतरी, पण बाहेरून कितपत खाणं योग्य आहे स्वतःवरती आहे, कारण की काही लोकांना बाहेरचं खाणं मानवत नाही. मग आजारी पडला तर ती गोष्ट पण आपल्यालाच सॉल्व करायला लागते. आजारी पडल्यावर रूममध्ये आपल्या कामाचे 2-3 दिवस अडे होतात आणि मग रूममध्ये पण आपण एकटेच असतो. आपल्याला बघायला कोण राहत नाही, कारण की रूममेट्स तर असतात पण ते कामावरती जातात आणि मग दिवसभर रूममध्ये तुम्हाला काय झाला इश्यू तर ते तुम्हाला फेस करणं आहे. त्यामुळं थोडी तब्येतीची काळजीसुद्धा घेतली जाते. मित्रांनो मी डबा आणायला चाललो आहे, हा बघा. आणि बाकीचे लोक अजून घराकडे चाललेत. 9:30 वाजलेत तरी लोक अजून घरी चाललेत आणि मी आता जेवणाचा डबा आणायला चाललो आहे मेसमध्ये. मित्रांनो मी आता जाऊन डबा घेऊन आलो आहे मेसचा,
काही जणांना मेस जवळ असते सो तिथं त्यांना ताट पण भेटतं वाढलेलं. बाकी माझी मेस जरा लांब आहे सो मी घेऊन येतो तिथून मेसचा डब्बा. आणि हा एक मोठा टास्क असतो की कामावरून फ्रेश व्हा आणि परत मेसचा डब्बा आणायला जा. बघू काय दिलं आहे मेसच्या डब्यामध्ये आज. आज आहे चपाती, भाजी, आमटी आणि भात. आणि फक्त कधी कधी काय होतं मूड नसतो खायचा म्हणून ते सोबत आज मी आणलं आहे दही. सो जेवतो, बघतो लवकर आवरून झोपायचं पण आहे. परत उद्या उठून कामावर जायचं. असं डेली रुटीन असतं. रोज कामावर जा, सकाळी उठून परत या, परत डब्बा आणायला जा, मेसचा डब्बा. आणि मग जेवतो आणि भेटतो थोड्या वेळात. मित्रांनो जेवण वगैरे झालं आहे माझं आणि मी आता जरा बाहेर येऊन बसलो आहे कारण की कामावरून आल्यावर लगेच डब्बा आणायला गेलो. डब्बा आणून मग जेवलो आणि मग थोडा पण वेळ आराम नाही केला. सो आता येऊन थोडं जेवण झालं आहे. मी बाहेर येऊन बसलो आहे आणि थोड्या वेळानं झोपायचं आहे. परत दुसरी असते आणि गर्दीमधून ट्रॅव्हलिंग करायलाच मेन कंटाळा असतो. बाकी कामावरचं पण थोडं प्रेशर असतं. या सगळ्या गोष्टी माझ्यासारखेच सगळे जेवढे जण बॅचलरमध्ये राहतात ते फेस करतात. सो हा माझा एकटाचाच व्लॉग असं नाही. मी यामध्ये तुम्हाला सगळ्यांचंच मेन्शन केलं आहे जे बॅचलरमध्ये राहतात त्यांना फॅमिली सोडून दुसऱ्या ठिकाणी काम करावं लागतं. बाकी 6 दिवस जरी काम करत असलो तरी आमच्यासाठी एकच दिवस हॅपी असतो, तो म्हणजे सुट्टीचा. त्याच्यामुळे उद्याचा पण दिवस कसा जातो म्हणजे एक कामाचा दिवस आणि एक सुट्टीचा दिवस कसा असतो हे मी या ब्लॉगमध्ये दाखवलं आहे. सो तुम्ही नक्की बघा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा ज्यांना बॅचलर लाईफ कशी असते किंवा जे गावाकडे आहेत ज्यांना वाटतं आपण खूप खुश आहे मुंबईमध्ये पुण्यामध्ये काम करतो त्या लोकांना. सो धन्यवाद, भेटू उद्या. मित्रांनो दुसऱ्या दिवशी तुमचं स्वागत आहे. आज आहे संडे आणि आज मी चाललो आहे खेळायला. आज अजून उजवाडलीसुद्धा नाही आहे आणि तुम्हाला मी बोललो होतं की गावावरून मुंबईला पोरगा आल्यावर त्याचे 2 दिवस कसे जातात, एक कामाचा आणि एक सुट्टीचा. सो ते दुसरा दिवस कंटिन्यू. लवकर उठून मी आवरलेलं आहे, 7:30 वाजतात अजून. बाकीचे आवरत आहेत, त्यांच्या रेडी झालं की आम्ही जाणार आहे खेळायला. लवकर जातो आहे कारण की मैदान अडवायचं आहे. नाही लेट गेलो तर आम्हाला मैदान नाही भेटणार आणि मग कुठंतरी या कोपऱ्यात एखादा ॲडजस्ट होऊन खेळावं लागेल. सो संडे दिवशी पण आम्हाला लवकर उठून मैदान अडवण्यासाठी जावंच लागतं. गावी जसं असतं की कधी पण जावं आपलंच मैदान आहे तसं नाही आहे या ठिकाणी. उजवडत आहे आणि तुम्ही आता म्हणाल संडे दिवशी पण एवढ्या लवकर जाऊन खेळायची काय गरज आहे. गावी जसं रोज खेळता येतं तसं इकडं रोज नाही खेळता येत. सो संडे दिवशी तुम्हाला लवकर उठून खेळायला जायचंच आहे म्हणून लवकर उठलो आहे आम्ही. मित्रांनो बघा आज संडे आहे आणि हे कधीच बघायला भेटत नाही संडे सोडून. बाकी इतर दिवस इथे तुम्हाला चालायला भेटत नाही आणि आज मोकळा आहे ब्रिज. 8 वाजलेत तरीसुद्धा बघा रस्ता खाली आहे. सेम इकडं पण रस्ता खाली आहे. म्हणजे आज संडे आणि निवांत दिवस आहे एकदम. आणि आता आम्ही चाललो आहे नाश्ता करायला. बघू मैदान भेटेल आम्हाला आणि तोपर्यंत त्याच्या आधी मात्र नाश्ता करणार आहे कारण की 12 वाजतात खेळेपर्यंत आणि मग जेवायला वेळ होतो म्हणून. मित्रांनो सगळे गावी गेलेत इलेक्शनमुळे आणि पोरं आज कमी आहेत. लास्ट संडे मी ऋतिक आणि आदिनाच्या टीममध्ये होतो आणि मला त्यांचं ऐकायचं होतं कारण की ते कॅप्टन होते आणि त्यांनी ओव्हर दिली तर मला ओव्हर भेटे आणि बॅटिंग. पण मी आज माझी टीम घेऊन आलो आहे. ही माझी टीम आहे आज आणि आदिनाथ आणि ऋतिक अपोनंट केलेला आहे. ही आज आमची टीम केलेली आहे आणि ऋतिक आणि आदिनाथला आज अपोनंट केलं आहे. लास्ट संडे मला बॉलिंग बॅटिंग दिली नव्हती सो मी माझी टीम घेऊन आलो आहे आज. 200 रुपयाची सिरीज हारलेले आहेत ते आता आणि दुसरी सिरीज चालू आहे. बघू काय होते. आता आम्ही खेळून चाललो आहे रूमवरती. 12 वाजलेत, जाऊन फ्रेश होणार. मित्रांनो 12:15 वाजलेत आणि मी आत्ता आलो आहे रूमवरती. आता फ्रेश होणार, त्याच्यानंतर कपडे भिजत घालणार आहे. आज आहे माझा कपडे धुवायचा वार कारण की सुट्टी दिवशी आणि बाकी पाणी असताना फक्त तुम्ही कपडे धुवू शकता. बाकी इतर दिवशी तुम्ही धुवू शकत नाही. हा बॅचलरमधला एक नियम आहे जर तुम्ही बॅचलरमध्ये राहत असाल तर. आणि तुम्हाला त्याच दिवशी धुवायच्या त्या दिवशी तुम्हाला कपडे धुवायचा वार असेल. अदर डेज तुम्ही धुवू शकता पण काय प्रॉब्लेम आहे बाकीच्यांना कामावरती जाण्यासाठी आंघोळीला पाणी नाही भेटू शकत. त्याच्यामुळे तुम्ही त्याच दिवशी धुवो ज्या दिवशी फ्रेश होईल. त्याच्यानंतर कपडे भिजत घालणार आहे आणि मग कपडे पण धुवायचे. बाय तोपर्यंत. खेळून आल्यावर थोडं जेवलो आणि झोपलो होतो. 5 वाजलेत, पाणीसुद्धा आलं आहे आणि आता कपडे धुवायचे आहेत म्हणून काय घेऊन आलो बघा. कपडे धुवायचा साबण. मित्रांनो कपडे भिजत घातलेले आहेत
आता थोडा वेळ भिजू दे आणि त्याच्यानंतर मग भेटू कपडे वगैरे धुवून थोडा वेळ. कपडे धुवून झालेले आहेत मित्रांनो. असा दिवस जातो. आता मी डब्बा आणायला आलो परत. सुट्टीचा दिवस पण असाच निघून जातो. बघू आता डब्बा घेऊन जाऊन परत रूमवर थोडा वेळ जेवायचं, परत झोपायचं. सो मित्रांनो, असाच होता दिवस. जेवण वगैरे झालं आहे माझं आणि आता झोपणार आहे. 11 वाजलेत. लवकर झोपायचं कारण की उद्यापासून परत ऑफिस चालू. परत 6 दिवस वाट बघायची संडेची. आणि डेली रुटीन असंच असतं बॅचलर लाईफमध्ये. याहून माझ्यापेक्षाहून जास्त स्ट्रगल असेल कोणाच्या तरी लाईफमध्ये. असं बॅचलर लाईफमध्ये स्ट्रगल असतो ते दाखवण्याचा प्रयत्न केला. सो ब्लॉगला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय. भेटू नवीन ब्लॉगमध्ये.